मित्रो, मुलगी जन्मली म्हणून उदास होऊ नका. हा तथागत गौतम बुद्धांच्या चरित्रातील हा उतार आहे. हे चरित्र डॉक्टर साळुंखे सरांनी लिहिलेले आहे. त्या चरित्राचं नाव आहे सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध. हा ग्रंथ आहे. या ग्रंथातला हा उतार आज यासाठी पाहणार आहोत. हा जसा अभ्यासक्रमामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे, हा एक हेतू आहे, आणि इतर सगळ्यांसाठी विवेचन करणं हा हेतू आहे. तर या चरित्रामध्ये तथागतांनी एकदा काय घडलं ते मी या ठिकाणी सांगितलेले. पश्य नदी राजा तथागताकडे आला, त्यांना अभिवादन करून एका बाजूला बसला. थोड्या वेळानंतर कोणीतरी एक मनुष्य त्याच्या जवळ आला आणि त्याच्या कानात म्हणाला, देव मल्लिका देवीनी मुलीला जन्म दिलेला आहे. त्याचे बोलणे ऐकून राजा उदास झाला. राजाला मुलगी झाल्याची बातमी कळाली. राजा उदास झाला हे ओळखून तथागताने त्याला उद्देशून त्यावेळी पुढील अर्थाची गाथा म्हटली. हे जनाधिपा, एखादी स्त्री देखील पुरुषापेक्षा श्रेष्ठ असते. आणि मग स्त्रियांसाठी तथागतांनी वापरलेला शब्द म्हणजे मेधाविनी. तुम्हाला जर हे नाव आपल्या मुलीला द्यायचं असेल तर देऊ शकता. मेधाविनी म्हणजे बुद्धिमान. हे जनाधिपा, एखादी स्त्री देखील पुरुषापेक्षा श्रेष्ठ असते. मेधाविनी, शीलवती, सासूला दैवत मानणाऱ्या आणि पतिव्रता अशा तिच्या पोटी जन्मलेला शूर मुलगा 10 दिशांचा स्वामी होतो. तशा प्रकारच्या गौरवशाली अशा तिचा पुत्र राजाचे अनुशासनही करतो. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, स्त्री ही कधी स्त्रियांना कमी लेखण्याचं काही कारण आहे. स्त्रियांना कमी न लेखता तिला सुसंस्कारित करणं, तिला तिच्या सामर्थ्याची जाणीव करून देणं हा स्त्री उन्नतीचा मार्ग आहे. आणि उन्नत झालेली स्त्री कुटुंब उन्नत करते आणि नव्हे तर देश उन्नत करण्याचं ते काम करू शकते. त्यामुळे स्त्रियांचं महत्त्व अनेकांनी ओळखलेलं होतं, अनेकांनी तसा संदेश दिलेला आहे. महात्मा बसवेश्वरांनी तथागतांनी जसा दिला त्यातले काही नावं मी सांगणार आहे. सगळ्यांनी तुम्ही म्हणसाल की यांचे नाव घ्यायला पाहिजे, तर सगळ्यांचे नावं शक्य नसले तरी काही नावं मी तुम्हाला सांगेल की त्यात महात्मा बसवेश्वरांचं नाव मी घेईल. महात्मा बसवेश्वरांनी देखील मला मुंज करण्यासाठी तुमचा धर्म मान्यता देतो, पण माझ्या बहिणीला का नाही, बहिणीकडे का तुच्छतेनं पाहतो, मग तुमचा धर्मच नको म्हणून त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केलेली आहे. लिंगायत धर्म समाजाला सांगितलंय, लिंग धारण करल तो लिंगायत, मग कोणताही माणूस असेल. अशा पद्धतीचा व्यापक विचार महात्मा बसवेश्वरांनी मांडून आणि स्त्रियांना धार्मिक अधिकार देणाऱ्या धर्माला त्यांनी नाकारलेला आहे. ही गोष्ट आपण या निमित्तानं, म्हणजे स्त्रियांच्या बद्दल त्यांच्या मनात किती आस्था होती हा त्यांच्या बहिणीला मुंज करण्याचा अधिकार न दिल्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे. तर म्हणजे या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अनेक महापुरुषांनी स्त्रियांबद्दलचे अतिशय गौरवाचे उद्गार काढलेले आहेत आणि स्त्रियांना आपल्या चळवळीमध्ये, स्त्रियांना आपल्या पंथामध्ये, आपल्या धम्मामध्ये स्थान दिलेलं आहे. तसं तथागतांनी दिलेलं आहे. तसंच महात्मा बसवेश्वरांचा उल्लेख केला मी, महात्मा बसवेश्वरांना दिलेला आहे. चक्रधर स्वामींनी दिलेला आहे. म्हणूनच आपल्याला त्यांच्या कृपेमुळे, त्यांच्या त्या विचारधारेमुळे महदंबा ही पहिली कवयित्री आपल्याला मिळालेली आहे मराठी साहित्याला. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आता दुसरा मुद्दा जे आहे ते आपण या ठिकाणी बघूया की राजाला मुलगी झाल्याचं कळलं.
राजाला मुलगी झाल्यानंतर कळल्यानंतर तो उदास झाला. तेव्हा तो राजाचं नाव आहे पश्यनदी राजा. जेव्हा तथागताकडे आला आणि त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला मुलगी झाली, तेव्हा तो उदास झाल्यानंतर तथागतांनी काय समजून सांगितले, त्यांची उदासीनता दूर केली. आता कसं असतं, एखाद्या विचारामुळे माणूस उदास होतो. एखादा विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना जेव्हा माणूस स्वीकारतो तेव्हा उदास होतो, निराश होतो, दुःखी होतो, कष्टी होतो. ते दुःखी कष्टी झालेला विचार, नकारात्मक कल्पना, नकारात्मक भावना आणि नकारात्मक विचार स्वीकारल्यामुळे जो माणूस दुःखी कष्टी होतो, अस्वस्थ होतो, तणावग्रस्त होतो, यातून बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे त्यावेळी सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना त्याच्यासमोर कोणीतरी ठेवणं आणि त्यानं ते स्वीकारणं हा रामबाण उपाय आहे. काही जणाला राम हा शब्द म्हटलं तर तसा शब्दशः अर्थ घेऊ नका. रामबाण म्हणलं तर राम काय ते वगैरे असं त्याचा शब्दशः अर्थ नाहीये. रामबाण म्हणजे अधिक उपयुक्त मार्ग आहे, ह्या त्याचा अर्थ आहे. तर प्रत्येक शब्दामध्ये खुदा काही जण अडून बसतात. तर मला ते या ठिकाणी तसं काही नाही अडून बसायचं. जे शब्द वापरले जातात आणि त्याच्यात अर्थ प्रभावीपणे व्यक्त झालेला असतो तो घेतला पाहिजे. तर मला हे सांगायचं आहे या निमित्तानं आपल्याला की काही जण एखादा उदास विचार, नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, कल्पना स्वीकारतात, उदास होतात, निराश होतात आणि ते दुःख जे होते त्या दुःखाच्या मुक्तीसाठी विघातक मार्ग अवलंबतात व्यसनासारखा. तो मार्ग नाहीये. घराला आग लागली म्हणून पेट्रोल, डिझेल, रॉकेल टाकण्यासारखा प्रकार आहे. असं व्यसनाच्या नादी लागणं म्हणजे उदास, निराश झालं. तर जो विचार स्वीकारल्यामुळे उदास झालो आपण, जी भावना स्वीकारल्यामुळे आपण उदास झालो, जी कल्पना स्वीकारल्यामुळे उदास झालो, जो नकारात्मक दृष्टिकोन स्वीकारल्यामुळे आपण उदास झालो, तो नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी अशा महापुरुषांच्या विचाराचं आपण अनुसरण केलं पाहिजे. तो विचार स्वीकारला पाहिजे. आपण जी भावना स्वीकारतो, जो विचार स्वीकारतो, जो कल्पना स्वीकारतो, जो दृष्टिकोन स्वीकारतो, तसे आपण असतो, तसे आपण बनतो, तसे आपण मग या जगाकडे ज्या नजरेनं बघतो, तसे आपल्या मनावर परिणाम होतात. आपण जगाकडे चांगल्या नजरेनं बघू लागलो, चांगुलपणाच्या नजरेनं बघू लागलो, तर त्याला पुढचा व्यक्ती चांगला असेल नसेल, पण आपण त्याच्याकडे चांगल्या नजरेनं बघल्यामुळे आपल्या मनावर आपल्या मनात चांगल्या भावना, चांगले विचार, चांगल्या कल्पनांचा उदय होतो. आणि जेव्हा चांगले विचार, चांगल्या भावना आणि चांगल्या कल्पनांचा उदय होत असतो तेव्हा माणूस सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगत असतो. त्यामुळे या दृष्टिकोनातून मग राजा उदास झाला. तेव्हा तथागतांनी त्यांना अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. ते काय म्हणाले, तेव्हा एक गाथा त्यांना सांगितली. हे जनाधिपा, एखादी स्त्री देखील पुरुषापेक्षा श्रेष्ठ असते. मेधाविनी हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे बुद्धिमान. मेधाविनी, शीलवती, सासूला दैवत मानणाऱ्या आणि पतिव्रता अशा तिच्या पोटी जन्मलेला, या पतिव्रता बुद्धिमान अशा पोटी जन्मलेला शूर मुलगा 10 दिशांचा स्वामी होतो. तशा प्रकारच्या गौरवशाली असा तिचा पुत्र राज्याचे अनुशासनही करतो. म्हणजे या देशामध्ये माणसांना जन्म देणाऱ्या आणि आपल्या मुलाला घडवणाऱ्या माता, आणि त्या मातांमुळे आपण असतो. आणि माता आपल्याला चांगले संस्कार करतात. कोणती माता आपल्या लेकरावर वाईट संस्कार करत नाही. आणि तिच्या त्या संस्काराचा आपण स्वीकार केला तर आपल्या व्यक्तिमत्वाला चांगला आकार येतो. आपण आपल्या उन्नतीच्या मार्गाने चालत राहतो. म्हणून स्त्री ही श्रेष्ठच असते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं. आता इथं पुढं विवेचन आलेलं आहे ते असं, मुलगा आणि मुलगी यांना समान मानावे.
असा विचार आपल्या अंतःकरणात जपणाऱ्या व्यक्तींनी समाधानाने आणि आनंदाने मोहरून यावे, अशा प्रकारचा सात्विक उपदेश तथागतांनी राजा पश्ये नदीला केला. मुलगी झाल्याचे ऐकून उदास झालेल्या राजाला चुकीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कारण माणूस हा जे विचार स्वीकारतो, ज्या भावना स्वीकारतो, ज्या कल्पना स्वीकारतो, जो दृष्टिकोन बाळगतो, तशी त्याची मानसिकता बनते, मनाची अवस्था बनते. आणि जशी मनाची अवस्था बनते तशी त्याच्या तनाची अवस्था बनते, म्हणजे शरीराच्या. आणि जशी मनाची आणि तनाची अवस्था होते तशीच मग त्याचा आविष्कार तो जगत करत असतो. नकारात्मक माणूस नेहमी नकारात्मक बोलत राहतो आणि नकारात्मक कृती करत राहतो, कारण त्याच्या मानसिकतेचा तो आविष्कार असतो. त्याची कृती बदलण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण कृती बदलण्या अगोदर त्याची मानसिकता बदलणं गरजेचं असते. कारण कृती, समजा एकाला असे काहीतरी मारून हिंसा करायची आहे, तर हा हिंसेचा विचार त्याच्या डोक्यात का आला, तशी त्याची मानसिकता का बनली, तो असा जर सगळ्याला कापत फिरायला लागलाय, तर त्याच्या डोक्यामध्ये ती हिंसेचा विचार कशामुळे आला, तो हिंसेचा विचार बदलावा लागेल. मग त्याची कापून टाकण्याची, लोकांना मारून टाकण्याची मानसिकता बदलेल. म्हणून विचार बदलले की आयुष्य बदलते. युद्ध हे अगोदर आपल्या डोक्यात खेळलं जाते आणि मग प्रत्यक्षात होत असते. त्यामुळे ती डोक्यात तो युद्धाचा विचार येणार नाही, विध्वंसकतेचा विचार येणार नाही आणि तो विध्वंसक मानसिकता बनणार नाही. यासाठी आपण इतरांची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. इतरांनी आपल्यासोबत चांगलं वागावं यासाठी त्याची चांगली मानसिकता असणं गरजेचं आहे. आणि तिची मानसिकता त्याची घडवणं ही समाजाचं काम आहे, सगळ्यांचं काम आहे. आपल्या सहवासातल्या माणसांनी चांगलं आपल्याशी वागावं यासाठी त्याची मानसिकता चांगली असणं गरजेचं आहे. ते प्रत्येकाने एकमेकाच्या मानसिकतेची काळजी घेणं हा जगणं उन्नत करण्याचा मार्ग आहे. महाराज तथागतांनी त्यांना ह्या चुकीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन केलं. आता ते असं म्हणतात, पुत्र ज्याप्रमाणे कर्तबगार असू शकतात त्याप्रमाणे कन्या देखील कर्तृत्वाच्या क्षेत्रात उंच झेप घेऊ शकतात. तथागतांचा हा विचार आहे. आता बघितलं तर महिलांकडे, ज्या महिलांना प्रगतीची संधी मिळालेली आहे, ज्याला मिळाली नाही ते तर त्यांचं काही करू शकत नाही आपण. तुम्ही त्याला घरात बांधून टाकलेलं असेल तर त्या प्रगतीच्या क्षेत्रात कसे झेपवू शकतील? नाही झेपवू शकतील. पण काही जणांना अनेक अडचणी असतात, संसाराची जबाबदारी असते. त्या सगळ्याच महिला काही कर्तबगाराच्या क्षेत्रात जाऊ शकणार नाहीत, कारण कोणाला त्यांना दिशा दिली जात नाही, तसं शिक्षण दिलं जात नाही, तसं प्रशिक्षण दिलं जात नाही, तसं वातावरण दिलं जात नाही. मग त्या पुढं कसे जातील? पण मग जर ही संधी सगळ्यांना दिली तर सगळी माणसं पुढे जाऊ शकतात. पण आपण ती संधी देत नाही. पायामध्ये दगड बांधल्यानंतर माणूस पळणार कसं? समाजाच्या पायामध्ये दगड बांधतो समाजच, आणि समाजच म्हणतो की समाज का उन्नत नाही. अरे समाजातल्या माणसांना तुम्ही उन्नत होऊ देईल तर समाज उन्नत होईल ना. उन्नतच होऊ देऊ नये यासाठीचे कटकार असताना, एखादा माणूस पुढे जाऊ लागला की त्याचे पाय ओढण्याचे कटकार असताना समाजात होताना तुम्ही पाहता असाल. कारण हे खरं तर हे एक प्रकारे एखाद्या माणसाच्या प्रगतीचे पंख छाटणं आणि प्रतिभेचे पंख छाटण्याचाच प्रयत्न करणं म्हणजे एक प्रकारचे देशाच्या दुश्मनासारखं वागणं आहे. कारण देशातल्या माणसांना अडवून देश कसा घडवणार आहात तुम्ही? तर म्हणून तथागतांनी माणसांच्या प्रतिभेला महत्त्व दिलं, माणसाच्या कर्तृत्वाला महत्त्व दिलं, माणसाच्या गुणाला महत्त्व दिलं. एक विकृती आहे की देशातील अन्य गोष्टीला महत्त्व देते, जात वर्ण पंथ इतर गोष्टीला काही लोक महत्त्व देतात त्याच्या गुणवत्तेपेक्षा. त्याच्या गुणवत्ता महत्त्वाची मानण्याचं काम तथागतांनी केलेलं आहे. आता तथागत स्त्रियांबद्दल लिंग विषमता हा प्रकार आपल्या देशामध्ये आहे. ते राजाला पटवून दिलेले आहे, बाबा मुली सुद्धा कर्तृत्व होऊ शकतात.
एवढेच नव्हे तर प्रसंगी स्त्री ही पुरुषापेक्षाही वरचढ कर्तृत्व गाजू शकते हे त्यांना समजावले. आधुनिक काळातील अनेक महिला बघा तुम्ही, इंदिरा गांधी सारखी महिला असेल किंवा क्रीडा क्षेत्रातली महिला असेल, सांस्कृतिक क्षेत्रातले असतील, आर्थिक क्षेत्रातले असतील, सामाजिक क्षेत्रातल्या अनेक महिला पुरुषापेक्षा वरचढ काम करताना दिसतात. प्रशासनातील अनेक महिला आहेत, त्या पुरुषापेक्षाही चांगलं काम करताना दिसतात. त्यामुळं हे सगळे पुरावे एवढ्यासाठीच आहे की तथागत म्हणतात ते 100% खरी गोष्ट आहे. स्त्रियांकडे उच्च कोटीची बुद्धिमत्ता नसते अशी परंपरागत समजूत होती. स्त्रियांकडे बुद्धिमत्ता नसते हा कसा शोध लागला? हे ज्यांच्या डोक्यामध्ये शेण भरलेलं असते ना, त्यांच्या डोक्यातून असे शोध लागत असतात. ही जात कनिष्ठ असते, ती कनिष्ठ असते, म्हणजे ती कामाची नसते. स्त्रिया कनिष्ठ असतात. त्यातल्या त्यात अजून तर तृतीयपंथी हा एक भाग आहे, त्यांच्याकडे अजूनही समाजाच्या समानतेनं वागवलं पाहिजे. त्यांनाही जे प्रगतीचे क्षेत्र खुले केले पाहिजे या दृष्टिकोनातून काही प्रमाणात प्रयत्न होतात, पण अजूनही समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची समतेची दृष्टी अजून विकसित फारशी झाली नाही. ते होणं सुद्धा गरजेचं आहे. तर या ठिकाणी मला या निमित्तानं सांगायचं आहे की तथागत सांगतात की ती वरचढ पुरुषांपेक्षा देखील वरचढ असं कर्तृत्व गाजू शकते हे त्यांनी कश्यनिधी राजाला सांगितलं. आणि ही जी स्त्रियांकडे उच्च कोटीची बुद्धिमत्ता नसते ना, ही अंधश्रद्धा आहे. आता महिलांचं तुम्ही ही अंधश्रद्धा हजारो वर्षे बाळगले लोक आणि या देशाचा विनाश केला. अशी अंधश्रद्धा, स्त्रियांकडे बुद्धिमत्ता नसते म्हणून तिला जे दूर ठेवण्यात आलं, ही जी अंधश्रद्धा बाळगली ज्यांनी हे ते देशाचे दुश्मन ठरले. करत त्यांना दुश्मन म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी स्त्रियांकडे बुद्धिमत्ता असते. स्त्री देखील आपलीच या विकासाच्या प्रक्रियेतलं एक चाक आहे असं समजून त्या चाकाला सोबत ठेवलं असतं तर हा देश केव्हाच महासत्ता झाला असता. हा देश कधीच मोठा झाला असता. आपण आता मी निकालाकडे बघा, वेगवेगळ्या परीक्षेतल्या निकालाकडे, तर आता मुलींच्या प्रगतीचं प्रमाण, गुणवत्तेचं प्रमाण जास्त दिसते. म्हणजे ही गोष्ट आजही आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून ही समजूत खोटी आहे की त्यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही असं तथागत सांगतात. हे दर्शवण्यासाठी त्यांनी स्त्रियाला उद्देशून मेधाविनी हे विशेषण लावलेलं आहे. तथागतांनी स्त्रियांना मेधाविनी म्हणजे बुद्धिमान हे विशेषण लावलेलं आहे. स्त्री ही मेधाविनी आहे. याचा अर्थ स्त्रियांच्या ठिकाणी असलेल्या अंतशक्तीचे भान त्यांना पुरेपूर होते हे स्पष्ट आहे, जाणीव होते तथागतांना. स्त्री आणि पुरुष यांच्यातील अपेक्षित समतेच्या बाबतीत विचित्र दुराग्रह धरणाऱ्या आणि वास्तवाचे भान नसलेल्या काही व्यक्ती त्यांच्या येथील भूमिकेवर एक आक्षेप घेण्याची शक्यता आहे. त्यांनी स्त्रियांचा स्वयंभू स्वरूपात गौरव करण्याऐवजी सासू, पती आणि पुत्र यांच्याबरोबर सापेक्ष संबंधावरून तिची प्रशंसा केली आहे असे लोक म्हणू शकतात. पण या संदर्भात अत्यंत संतुलित वृत्तीने विचार करण्याची गरज आहे असे मला वाटते. 21व्या शतकात वावरणाऱ्या भारतामध्ये स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढलेले प्रमाण किती धक्कादायक आणि चिंताजनक आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अशा स्थितीत या क्षेत्रात समता निर्माण करण्याचे काम किती अवघड आणि गुंतागुंतीचे आहे ते गंभीरपणे ध्यानात घेणे आवश्यक आहे. स्वाभाविकच 2500 वर्षापूर्वी तथागतांनी मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचा जो आग्रह धरला त्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले असता त्यांच्या भूमिकेमधील काळावर मात करणाऱ्या क्रांतिकारकत्वाचे नीट आकलन होऊ शकते. आता जी माणसं अंधश्रद्धेमध्ये गुरफडलेली नसतात, जी माणसं
तुच्छता भावनेमध्ये गुरफडलेली नसतात. जी माणसं नकारात्मक भावना, नकारात्मक विचार, नकारात्मक भावनेमध्ये गुरफडलेली नसतात, तर सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना, सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक कृतीमध्ये जी माणसं सातत्यानं काम करतात ती समाजामध्ये नायक ठरतात, महानायक ठरतात. तथागत महानायक आहेत या देशाचे. त्यामुळं त्यांचा गौरव भारतातच नाही तर जगभर होतो. त्यांच्या विचाराचा अनुसर जगातल्या अनेक देशांनी केलेला आहे. अनेक राष्ट्र बुद्धमय झालेले आहेत. हा देश देखील बुद्धमय करण्याचा तथा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता, पण त्यांना आयुष्य लाभलं नाही. 56ला धम्म स्वीकारला आणि 56ला बाबासाहेब गेले. तर या क्रांतिकारकत्व त्यांचं या ठिकाणी दिसते. तथागताने येथे स्त्रीकडून जशी शिलाची अपेक्षा केली आहे तशीच अन्यत्र वारंवार पुरुषाकडूनही अपेक्षा केली आहे. स्त्रियांच्याकडूनच शिलाची अपेक्षा करायची नाही. पतिव्रता तिच्याकडूनच अपेक्षा करायची नाही. पुरुषांनीही तशा पद्धतीचं जगलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. हे विसरता कामा नये. एखाद्या स्वयं स्वीकृत उच्च ध्येयाच्या प्राप्तीसाठी वेगळा जीवनक्रम स्वीकारणाऱ्या स्त्रियांचा अपवाद वगळता इतर बहुतांश स्त्रियांच्या दृष्टीने मातृत्व हे स्त्रियाला पूर्णत्व आणत असते. हे समतेचा आग्रह धरणाराही नाकारू नये. हेच योग्य होय. आता या ठिकाणी एखादी स्वयं स्वीकृत उच्च ध्येयाच्या प्राप्तीसाठी वेगळा जीवनक्रम स्वीकारणाऱ्या स्त्रियांचा अपवाद वगळता. एखादी स्त्री अपवादात्मक असू शकते. इतर बहुतांश स्त्रियांच्या दृष्टीने मातृत्व हे स्त्रीत्वाला पूर्णत्व आणत असते. आता मातृत्वाने स्त्रियांना पूर्णत्व येते हा विचार मांडला जातो, पण हा मातृत्वाचा काही जण नाकारतात. म्हणून काही जण आपल्याला आता मुलंच होऊ द्यायचं नाही याकडे झुकलेले आहेत. पण असं करणं चुकीचं आहे. कारण मातृत्वानं पूर्णत्व येते हे समतेचा आग्रह धरणाऱ्यांनी नाकारू नये. मातृत्वाला नाकारू नयेच. कारण स्त्री मग पुरुषांनीच पोटात जन्म घालावा, स्त्रियांनीच कशाला लेकराला जन्म घालावा अशाही पद्धतीने मांडतात. म्हणून सिमांदी बुवा नावाची जी स्त्री होती तिने सेकंड सेक्स नावाचं पुस्तक लिहिलं. त्यामध्ये तिने स्वतःच या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या आहेत. स्त्रियांची कामं नाकारले सगळीच. बाळाला जन्मही दिला नाही तिने. काही जणांना असं वाटतं की असं म्हणजे समतेचं प्रतीक आहे. असं नाही आहे. मातृत्व हे स्त्रीला पूर्णत्व आणत असते हा विचार नाकारण्याचं काही कारण नाही असा या ठिकाणी विचार मांडण्यात आलेला आहे. स्त्री असो वा पुरुष असो, ज्या व्यक्तीकडे धम्माच्या स्वरूपातील यान असते ती व्यक्ती या यानातून निंबाणाजवळ पोहोचते. आता निंबाण म्हणजे काय, तर काही ठिकाणी निंबाण म्हणजे मोक्ष, निंबाण म्हणजे अशा वेगवेगळ्या संदर्भ देण्यात आलेला आहे. आता इथे दुःखमुक्ती म्हणजे निंबाण असंही म्हटलेलं आहे. अशा वेगवेगळ्या निंबाणाबद्दल जे काही विचार मांडण्यात आलेले आहे त्या संदर्भातला थोडासा भाग मी आपल्याला समोर ठेवतो. निंबाण प्राप्त केलेला पुरुष व स्त्री. आता आपले हे प्रयोग शब्द येतात, निंबाण प्राप्त केलेला पुरुष स्त्री. तर हे तिथे मोक्ष, मुक्ती, समाधान, तृप्ती, सुख, आनंद, नष्ट होणे, मृत्यू इत्यादी शब्द आले. पण बौद्ध धर्मात काय आहे निब्बाण म्हणजे, तर निर्वाण हा एक शब्द आहे. दुःखाची समाप्ती
असा एक आहे. आत्मज्ञानाची अवस्था, आपण आत्मज्ञानामध्ये असणं, परज्ञानाने आत्मज्ञान, आपल्या आत्मज्ञानाची अवस्था प्राप्त होणं. आता हे निब्बाण कोणाला मिळू शकते या संदर्भात आलेला आहे संदर्भ. जो राखून बोलतो, विचाराचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्यास उपद्रव करत नाही, असा मनुष्य निब्बाण प्राप्त मिळू शकतो. पाली भाषेमध्ये निब्बाण या शब्दाचा अर्थ मुक्तिपाना असा होतो. मुक्त या मोहमायेमधून, या षड्विकारातून जो मुक्त होतो तो त्या अर्थाने तो शब्द आलेला आहे. लालच, घृणा, भ्रम या अग्नीपासून मुक्ती मिळणे म्हणजे निब्बाण. आध्यात्मिक साधनेचे अंतिम उद्दिष्ट म्हणून या शब्दाकडे पाहिले जाते. आता मी तुम्हाला या संदर्भामध्ये दुसरा एक या संदर्भात आलेला आहे. भाऱ्यांचे 7 प्रकार या ठिकाणी तथागतांनी सांगितलेले आहेत. आता ते सांगितले म्हणजे आपलं तो प्रसंग काय आहे आपण आता समजून घेऊ. अंगु तर निकायामधील एका सुत्तामध्ये समाजात वेगवेगळ्या पद्धतीने वागणाऱ्या भार्या कशा आढळतात त्याचे वर्णन आले आहे. त्यात थोडक्यात असे पुढील प्रमाणे. एकदा तथागत पात्र आणि चिवर घेऊन अनाथ पिंडक या गृहपतीच्या घरी गेले आणि आसनावर बसले. त्याच्या घरी लोकांचा मोठमोठा आवाज, गोंगाट त्याने ऐकला आणि त्याविषयी चौकशी केली. तेव्हा अनाथ पिंडिक त्यांना म्हणाले, भन्ते, ही सुजाता आमची सून आहे. ती सासूचा आदर करत नाही, सासऱ्याचा करत नाही, ती नवऱ्याचाही करत नाही, ती तथागतांनाही मानत नाही, असं सांगितलेलं आहे. तथागत जेव्हा हे सगळं ऐकतात, त्यांचे हे बोलणे ऐकून त्यांनी सुजातेला बोलावून म्हटलं, समजावून सांगितलं. कारण समजावून सांगणं अधिकारी व्यक्तीनं माणसाच्या वर्तनात, विचारात, भावनेत, कल्पनेत परिवर्तन होत असते, दृष्टिकोनात परिवर्तन होत असते. सांगणारी व्यक्ती तितकी अधिकारवाणी असायला पाहिजे. आता तिला काही सांगितलं नसेल का कोणी सुजाताला, पण त्यांचा प्रभावच पडला नसेल. म्हणजे प्रभाव, एखाद्या लोखंडामध्ये चुंबकत्व आणायचं असेल तर लोखंड चुंबकत्व आणू शकणार नाही, तर त्याला चुंबकच लोखंडामध्ये चुंबकत्व आणू शकते. म्हणजे त्या लोखंडामध्ये थोडासा बदल घडू शकते. तसं आपल्यामध्ये चुंबकीय शक्ती असेल तरच आपण इतरांमध्ये हृदय परिवर्तन करण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात यशस्वी होऊ शकतो. तथागतांनी असं अनेकांचे हृदय परिवर्तन केलेले. अंगुलीमालासारखा माणूस, क्रूरतेचं प्रतीक होता तो, त्यांनाही धम्माची दीक्षा दिली. त्यांच्यामध्ये ही क्रूरता संपून हिंसा हाच धर्म म्हणून जो जगत होता, त्याला अहिंसेचं तत्व स्वीकारायला प्रेरित केलं आणि त्यांनी मनातनं स्वीकारलं आणि अंगुलीमालांनी धम्माचा स्वीकार पुढे केलेला आहे. हा तो एक वेगळा विषय आपण बघू शकतो. तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी आता सांगायचा आहे की मग त्या काय सांगितलं तिला समजावून. बघा, ही समजून सांगण्याची पद्धत तथागताची आपण समजून घेणं गरजेचं आहे. तिला बोलून सांगितलं, सुजाते, पुरुषांच्या भार्यांचे 7 प्रकार असतात. 7 प्रकारच्या पत्नी असतात असं त्यांना सांगायचं आहे. ते कोणते? तर त्यांनी 7 प्रकार सांगले. वधकासारखी, चोरासारखी, मालकासारखी, आईसारखी, बहिणीसारखी, सखीसारखी आणि दासीसारखी. हे 7 प्रकार सांगितलेले आहे. आता वधकासारखी म्हणजे काय, तर त्याचं विश्लेषण करत असताना आपण आता बघणार आहोत. वधकासारखी म्हणजे स्त्री आपल्याच पतीचा
वध करणारी, खून करणारी, असं या अर्थानं आलेलं आहे. तर आणि ही स्त्री सगळ्यात वाईट म्हणून सांगण्यात आलेली आहे. पुढं आईसारखी, बहिणीसारखी भार्या, तर या ठिकाणी सखीसारखी, दासीसारखी भार्या. आता या संदर्भामध्ये या ठिकाणी जे विवेचन आलेलं आहे मी आपल्या समोर ठेवणार आहे. आणि 7 प्रकारची भार्या सांगितली आणि सांगितल्यानंतर त्यापैकी तू कोणत्या प्रकारची आहेस असा प्रश्न विचारला. तू या प्रकारची आहेस असं ते स्वतः म्हणाले नाही तथागत. बघा, यातून आपल्याला एखाद्याला मार्गदर्शन करत असताना आपण ज्या पद्धतीनं बोलायला पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजण्यात. आपण फक्त विषय समोर ठेवायचा आणि त्या पुढच्यानं म्हणायला सांगायचं की तू कोणत्या प्रकारचे आहेस. मग त्यानंतर तो निवडेल की त्यानं चांगलंच निवडेल, मी याच प्रकारचे असं म्हणेल. मग या प्रकारचे असेल तर मग तुला या प्रकारे वागावं लागेल. हो, मग ते स्वीकारेल, तर हे चांगलं आहे. तर हा विषय कसा समजून द्यावा ही तथागताकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे मित्र. त्यामुळे तथागतांचं संपूर्ण चरित्र आपण जर वाचलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टीवरचे संस्कार आपल्यावर होऊ शकतात. एखाद्या, आता पुढं सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे, आपण संक्षेपाने सांगितलेल्या गोष्टीचा सविस्तर अर्थ मला कळत नाही, तेव्हा आपण समजेल अशा रीतीने धम्माचा सविस्तर उपदेश करा अशी विनंती तिने केल्यानंतर त्याने तिला प्रत्येक प्रकारच्या भार्येचे स्वरूप पुढील प्रमाणे समजून सांगितले. हे सगळं 7 प्रकारच्या ज्या काही पत्नी असतात त्याचं विश्लेषण करून सांगायला तिने सांगितलं. एखाद्या स्त्रीचे चित्त प्रदूषित असते, ती अहित चिंतणारी असते, ती पतीची उपेक्षा करून अन्य पुरुषावर अनुरक्त होणारी असते, धनाने विकत घेतलेल्या पतीचा वध करण्यास उत्सुक असते. अशा प्रकारच्या पुरुषांची जी पत्नी ती वधक भार्या म्हटली जाते. आता दुसरी, पतीने कारागिरी, व्यापार, शेती याद्वारे कमावलेले जे धन स्त्रियेच्या हाती पडते त्यातील थोडे का होईना दडू पाहणारी जी भार्या ती भार्या चोर भार्या म्हटली जाते. आता ही चोर भार्या म्हणजे पतीचे पैसे चोरणारी. आता ही चोरण्याचा उद्देश जर संसारासाठी असेल तर ठीक आहे, पण ती तसा नसेल तर मग ती चोर भार्या म्हटली जाते. काम करण्याची इच्छा नसलेली, आळसी, खादाड, कठोर, उग्र, वाईट बोलणारी आणि पतीच्या उत्साहाचे खच्चीकरण करणारी अशी जी भार्या ती आह्य भार्या म्हणजेच मालकाप्रमाणे वागणारी भार्या म्हटली जाते. आता पुरुषांचे खच्चीकरण जर करणारी पत्नी ज्याला लाभलेली असेल उत्साहाचे, त्याच्या कर्तृत्वाचे, तर तो पुरुष फार मोठा होऊ शकणार नाही. मग त्याला संसार सोडावा लागेल मोठं व्हायचं असेल तर. मग या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ज्या पत्नी ज्या पुरुषाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या पुरुषाला प्रगती करता आली त्याच्या पद्धतीनं. आणि स्त्रीला फक्त पुरुषाच्याच प्रगतीसाठी स्त्रीने उभं राहावं असं नाही, पुरुषांनी देखील स्त्रियांच्या प्रगतीसाठी उभं राहणं गरजेचं आहे, एकाच बाजूनं नाही. तर चोर भार्या म्हटली जाते. काम करण्याची इच्छा नसलेली ती भार्या जे मालकाप्रमाणे म्हटलंय. सदैव हित चिंतणारी, आई पुत्राची काळजी घेते त्याप्रमाणे पतीला जपणारी आणि त्याने आणलेले धन जपणारी भार्या ही माता भार्या म्हटली जाते. म्हणजे सदैव हित चिंतणारी आणि पुत्राप्रमाणे काळजी घेणारी. आता किती महिला अशा पद्धतीची काळजी घेतात त्यांनी काय म्हटलेलं आहे, माता भार्या म्हटलेलं आहे. म्हणजे म्हणून कधी कधी आपल्याला असे वाक्य ऐकायला भेटते, पत्नी ही क्षणाचीच पत्नी असते आणि ती खऱ्या अर्थाने ती माताच असते.
अशा पद्धतीचं एक विधान आपल्याला संदर्भात आपल्याला ऐकायला मिळते, वाचायला मिळते. मोठ्या अथवा धाकट्या बहिणीप्रमाणे आपल्या पतीविषयी गौरवाची भावना बाळगणारी, लज्जाशील आणि पतीच्या आज्ञेत राहणारी भार्या म्हणजे भगिनी भार्या म्हटलेली आहे. म्हणजे भावाची जशी काळजी घेणारी तसंच आपल्या पतीची काळजी घेणारी, लज्जाशील आणि पतीच्या आज्ञेत राहणारी भार्या. एखाद्या सखीने दीर्घकाळानंतर आलेल्या सख्याला पाहून आनंदी व्हावे, त्याप्रमाणे जी पतीला पाहून आनंदी होते, पतीला पाहून पती आल्यानंतर जे घरामध्ये जी पत्नीला आनंद वाटतो, पण पतीने येताना पिऊन जर आला, दारू व्यसनामध्ये आला, चुकीच्या मार्गाने जाऊन आला, तर पत्नीला कसा आनंद होईल? होणार नाही ना. पण त्या संदर्भातले नाही, जो सज्जन पती आहे त्या संदर्भातले विवेचन आहे. जो पतीला पाहून आनंदी होते आणि जी कुलीन, सिलवती आणि पतिव्रता असते ती सखी भार्या म्हटली जाते. वधाची अथवा शिक्षेची भीती घातल्यानंतरही रागवत नाही, शांत राहते, चित्त दूषित करत नाही, पतीचे वागणे सहन करते, क्रोधही करत नाही आणि पतीच्या आज्ञेत राहते, ती दासी भार्या म्हटलेली आहे. आता या भार्यापैकी ज्या भार्या वधक, चोर आणि मालक यासारख्या वाईट आचरणाच्या, कठोर आणि अनादर करणाऱ्या असतात, यातल्या 3 ह्या ज्या भार्या आहेत, ह्या वधक, चोर आणि मालक, ह्या भार्यांना वाईट असं संबोधण्यात आलेलं आहे. त्या मृत्यूनंतर नरकाला जातात. अशा ज्या पत्नी असतील, त्या भार्या असतील, वधक, चोर आणि मालक या मनस्थितीत जगणाऱ्या आणि तसा आचार करणाऱ्या, त्या नरकाला जातात असा संदर्भ आलेला आहे. आई, बहीण आणि सखी आणि दासी यांच्याप्रमाणे असलेल्या भार्या शीलसंपन्न, दीर्घकाळ संयमी असल्यामुळे मृत्यूनंतर त्यांना चांगली गती प्राप्त होते असाही संदर्भ इथं आलेला आहे. पुरुषांच्या या 7 प्रकारच्या भार्या असतात, त्यापैकी तू कोणत्या प्रकारची आहेस असा सुजातेला प्रश्न विचारल्यानंतर म्हणते, मी आजपासून माझ्या पतीची दासीसारखी भार्या आहे असे समजावे. मी आता दासीसारखी वागते. जी दासीसारखी वागते म्हणजे कशी? तर त्या ठिकाणी असं आहे, जी शांत राहते, चित्त प्रदूषित करत नाही, पतीचे वागणे सहन करते, क्रोध करत नाही आणि पतीच्या आज्ञेत राहणारी मी बनते, अशा पद्धतीने तिने सांगितलं तथागतानं. पण तथागतानं ही भार्या अपेक्षित आहे का? दासी भार्या अपेक्षित आहे का सखी भार्या अपेक्षित आहे? हे आपण पुढे बघूया, पुढील विवेचनामध्ये. तर तथागत उपासकांना ग्रहजीवनाविषयी मार्गदर्शन करीत असत, हे त्यांनी सुजातेला केलेल्या मार्गदर्शनावर स्पष्ट होते. तथागत गृहस्थी संन्याशांनाच मार्गदर्शन करत नव्हते, गृहस्थी असणाऱ्या माणसांनाही मार्गदर्शन करत होते. हे यावरून लक्षात येते. एकाच कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचे स्वभाव आणि संस्कार वेगळे असू शकतात. विशेषतः सासरी नांदायला आलेली मुलगी वेगळ्या वातावरणात आलेली असल्यास कुटुंबात काही तणाव निर्माण होतात. असे तणाव कौशल्याने, समंजसपणाने दूर केले तर त्या घरामध्ये शांती राहते. आपण हे लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये स्त्रिया आणि पुरुषांचं पटत नाही, वाद होतात, त्या घरामध्ये आनंद राहू शकत नाही. आणि आनंद राहू शकत नाही तिथं प्रगती होत नाही. त्यामुळे हे ज्या कारणामुळे तणाव होतो ते कारण दोघांनी बसून दूर करणं गरजेचे असतात. असे तणाव कौशल्याने, समंजसपणाने दूर केले तर त्या घरामध्ये शांती राहते. कौशल्याने, समंजसपणाने हे तणाव दूर करणं अपेक्षित आहे. हा तथागतांचा उपदेश आहे. सुजाता एका अति धनाढ्य कुटुंबात आली होती, त्यामुळे सासरी जुळून घेणे तिला अवघड जात होते. बघा, 2 वातावरणातून जेव्हा व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांना एकत्र समंजसपणे वागायला कठीण जाते. अशा वेळी कुणी तरी वडीलधाऱ्या व्यक्तीने तिला प्रेमाने समजून सांगणे आवश्यक होते.
बघा, काही काही महिला कुटुंबात, श्रीमंत कुटुंबात येऊनही तिथली जे गरिबी असेल, जे काही अभावग्रस्तता असेल, ते सहन करून प्रेम शक्ती, नवऱ्यावरच्या प्रेमापोटी त्या सगळं सहन करून सुखाचा संसार करणाऱ्या अनेक महिला असतात. पण आपल्याला त्या महिला आठवत नाहीत. आपल्याला फक्त ज्या वागत नाहीत त्या चांगलं, त्यांचेच जास्त आपल्या डोळ्यासमोर येत असतात. पण अशाही महिला आहेत ज्या महिला चांगल्या कुटुंबातून येऊनही, धनाढ्य कुटुंबातून येऊनही, जर तो नवरा जरी थोडे आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी त्याला सक्षमपणे समर्थ करणाऱ्या अनेक महिला आहेत. श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांची पत्नी कुसुमताईजी चव्हाण एका रूममध्ये राहून संसार केल्या. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. सगळी कामं स्वतः केल्या आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये, कारण शंकरराव चव्हाण साहेब ट्युशन घेऊन 45-50 काहीतरी कमवत होते फक्त, त्या काळातली तेवढ्यावर त्यांचा संसार चालायचा. हे सगळं त्यांनी सहन केलेलं आहे. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर देखील एका रूममध्ये आमदार निवासमध्ये राहावं लागण्याची वेळ आली होती त्यांच्यावर, तेही त्यांनी सहन केलं आणि समर्थपणे साथ दिली. जी पत्नी समर्थपणे साथ नवऱ्याला देते त्याचा पती पराक्रम गाजू शकतो. आपण जर छत्रपती संभाजी राजावरचा चित्रपट जर बघितला, त्यांची पत्नी देखील त्यांना अशी समर्थपणे साथ देते. हे चित्रपट पहा. चित्रपटावर मी वेगळं बोलणार आहे, आज तो संदर्भ नाही. एक उदाहरण म्हणून दिली. महात्मा फुले यांना सावित्रीबाई फुले यांनी जी समर्थ साथ दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी समर्थ साथ दिलेली आहे, बाबासाहेबांना समर्थ साथ देणारी आपल्याला रमाई पण देखील आठवली पाहिजे. अशा अनेकांनी समर्थपणे साथ दिल्यामुळे त्यांचं जीवन उन्नत होऊ शकलं, त्यांचं कुटुंबाचाही लावलौकिक होऊ शकला. बाबा आमटे यांची पत्नी असेल किंवा विकास आमटे यांची पत्नी असेल, अनेकांच्या, प्रकाश आमटे, आमटे परिवार बघा, अनेक परिवार आपण समजू शकतो. काही उदाहरणं फक्त मी तुम्हाला दिलेली आहे. तर हे समजून सांगणं अतिशय गरजेचं असते. ती काही दुष्ट स्त्री होती असे नाही. कोणती स्त्री काही दुष्ट असते असं नाही. ती अल्लडपणा आणि अनुभवाचा अभाव यामुळे ती तशी करत होती. सुजाताबद्दल लिहिलेलं आहे, अल्लडपणा आणि अनुभवाचा अभाव यामुळे ती तशी करत होती. तथागताने आपल्या समजावण्याच्या हातोटीने तिचा अल्लडपणा दूर केला आणि तिला जबाबदारीची जाणीव करून दिली. तू कोणत्या प्रकारची स्त्री आहेस. आता इथं या चरित्राचा आता विश्लेषण करत असताना साळुंखे सरांनी या ठिकाणी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की तथागतांना तिनं दासीसारखं वागावं असं अपेक्षित नाहीये. कारण एका ठिकाणी ते संदर्भ देताना असं म्हणतात की पती पत्नीच्या नात्याचे अत्यंत आनंददायी रूप प्रगट करणारे आहे. तर कोणतं? तर परमसखा कोण? परमसखा कोण म्हणजे सर्वश्रेष्ठ मित्र कोण, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला तथागतांनी उत्तर दिले, भार्या ही परमसखा होय. आपला खरा मित्र आपली पत्नी असते असं तथागतांनी सांगितलेले. त्यांचे हे उत्तर पाहता पत्नी सखी म्हणजे अभिप्रेत होती, दासी नव्हे, हे या ठिकाणी आपण समजून घ्या.